नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने निर्मला धाबर्डे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. नमो तस्सा भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या हितसुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धांच्या वाणीला प्रकाशित करत आहोत. तेव्हा या अविरत चालू असलेल्या धम्मपद गाथा व कथांच्या यशस्वी समारोपानंतर आणि आपल्या उपासक उपासिका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तसेच त्यांच्या धम्माला जाणून घेण्याची तळमळ हे सर्व बघताना आपण जातक अट्टकथा या नवीन व्याख्यान मालिकेद्वारे बुद्धांचे मूळ पाली भाषेतील उपदेश त्रिपिटकाच्या अभ्यासाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. आज आपण या मालिकेचे 13वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्तेने या बुद्ध वाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करत आहे. आणि आजच्या आपल्या मार्गदर्शिका आहेत आदरणीय जोशना भगत मॅडम. मॅमचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. मॅमनी नेट पाली 2003 मध्ये मास्टर फिलॉसॉफी इन पाली, मास्टर ऑफ आर्ट इन पाली, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पाली, बॅचलर इन आर्ट इन हिस्ट्री असा मॅमचा परिचय आहे. इथे संपून मी मॅमना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करते की त्यांनी आज आपल्याला एका अट्टजातक कथावर मार्गदर्शन करावे. मॅमचा आजचा विषय आहे तित्थ जातक वर्णना 25. धन्यवाद धन्यवाद मॅडम. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. ओके, माझी ओळख आता मॅडमनी करून दिलेली आहे. तर आपण आज आजच्या या जातक मालिकेमधलं 25वावं जातक आज बघणार आहोत आपण. तर तीर्थ जातक वर्णना आहे. आपण जातक आज एकच जातक बघणार आहोत आपण. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे जातक हे सगळ्यांना माहिती आहे. त्रिपिटकामध्ये सुत्त पिटकातील खुद्दक निकायातील जातक ओके भाग 1 मधलं आहे. 25वावं जातक आहे तीर्थ जातक वर्णना. ठीक आहे, तीर्थ जातक वर्णना काय आहे ते आपण बघूया. हे एक जातक आहे. आपल्याला माहित आहे जातकाचे 5 प्रकार आहे. आतापर्यंत आपण सगळ्या या जातकाच्या लेक्चर्स मध्ये आपण बघत आलो आहोत.
याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की 5 भागांमध्ये कसं विभागलेलं असतं. ठीक आहे, त्या गाथा असते, त्यामध्ये ना पचुपन्नवतू असते, अतिथकथा असते, संमोधान असते, वैयाकरण, अशा 5 भागामध्ये आपण जातक विभागलेलं असतं. तर प्रत्येक याची सुरुवात अय्यमय्य येही तिथेही असं जे अठ्ठकथा आहे ना, या जातक अठ्ठकथा आहे म्हणून तो त्या गाथेतला पहिला शब्द घेऊन त्या जातक अठ्ठकथेची सुरुवात होत असते. तर आपण ह्या याच्यामध्ये एक ही गाथा आहे 2 ओळींची, ती बघूया काय आहे ते, कशाला उद्देशून बुद्धांनी दिलेली आहे तर. ठीक आहे, ही गाथा आहे, अय्यमय्येहि तिथेहि असंपायेहि सारथी, अच्छासनस्स पुरिसो पायासस्सपि तप्पती ती. ठीक आहे, तर ही गाथा बुद्धांनी म्हटलेली आहे. तर ही आपल्याला माहिती आहे, मूळ गाथा ही 2 किंवा 4 ओळींची असते आणि त्याचं स्पष्टीकरण म्हणजे वैयाकरण मग अठ्ठकथेमध्ये दिलेलं असते. तर याचा अर्थ आहे की एक घोडा आहे याच्यामध्ये, ती अतिथवथू मधली गोष्ट आहे. तर बुद्ध ज्या एका भिक्खूला उद्देशून या घोड्याचं पूर्वी अतीत काळामध्ये काय झालं होतं, तर ती गाथा बुद्ध सांगतात की त्या सारथ्याला म्हणतात, जो घोडा असतो त्या घोड्याला म्हणतात की सारथी दुसऱ्या तीर्थावर म्हणजे काय एक हे असतं, ठिकाण असतं जिथे घोड्यांना आंघोळ घालते, पाणी पाजल्या जातं, तर तिथे तो घोड्याला एक सारथी घेऊन जातो. राजाचा तो मंगल हत्ती असतो, खूप सुंदर घोडा असतो आणि राजाचा असतो तो मंगल हत्ती. तर तो तिथे घेऊन जातो, तर तो तिथे आंघोळ करायला बघत नाही, तो घोडा चढायलाच बघत नाही, तो तीर्थ की तिथे आंघोळ करायची नसते, त्याला पाणी प्यायचं नसतं. तर त्याला वाटतं की काय आहे, का नाही करत आहे असं, म्हणून बोधिसत्व असतात, बोधिसत्वाकडे ही गोष्ट जाते, राजाचे मंत्री असते. तर मग ते बोधिसत्व त्यांना म्हणतात त्या सारथ्याला की इथे हा आंघोळ करत नाहीये, हे नेहमी याच ठिकाणावर, तो नेहमी याच ठिकाणी आंघोळ करत असतो, तू इथे तो करत नाहीये, तर तू काय कर, दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा, दुसऱ्या तीर्थावर त्याला घेऊन जा, दुसऱ्या ठिकाणावर, आणि तिथे आंघोळ घाल. कारण की पुरुष सुद्धा आहे ना, नेहमी एखादा व्यक्ती सुद्धा नेहमी नेहमी खीर पाहून पिऊन काय होत असतो, तृप्त होत असतो. तसं या घोड्याचं सुद्धा आहे. तर तू दुसऱ्या तीर्थावर जाऊन त्याला, दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्याला आंघोळ घाल असं आणि पाणी पाज असं बोधिसत्व त्या सारथ्याला म्हणतात. तर काय आहे ही स्टोरी, का असं म्हणतात? ठीक आहे, तर आपण बघूया की असं का म्हणतात ते बोधिसत्व. तर आपण पुढे बघूया. अय्यमय्येहि तिथेहि ती इदं सत्था जेतवने विहरन्तो धम्मसेनापतिस्स सद्दी विहारिकं एकं सुवर्णकारपुब्बकं भिक्खुं आरभ्यं कथेसी. ओके, तर अय्यमय्येहि तिथेहि ती. ओके, आता हे ते जे रेड कलर मध्ये जो 2 शब्द दिलेले आहे ते त्या गाथेतले आहे. तर ही धम्मदेशना, ओके, इदं म्हणजे काय, ही धम्मदेशना सत्था जेतवने विहरंतो, बुद्ध कुठे, जेतवनामध्ये राहत असताना, धम्मसेनापती पतीस्स सद्दी विहारिकं म्हणजे धम्मसेनापती आपल्याला माहिती आहे, आपण कोणाला म्हणतो धम्मसेनापती, तर सारिपुत्तांना. ओके, सारिपुत्तांना आपण धम्मसेनापती म्हणतो. तर धम्मसेनापतीच्या सारिपुत्तांच्या सोबत राहणारे, सद्दी विहारिकं म्हणजे सोबत राहणाऱ्या एका सुवर्णकार पुब्बकं म्हणजे पूर्वी काय होते की तो पूर्वाश्रमीमध्ये काय होते, सोनाराच्या घरी सोनार होते ते. ओके, तर पूर्वाश्रमी म्हणजे भिक्खू बनण्याच्या आधी सोनार होते ते. तर नंतर ते भिक्षू बनले, तर त्यांना उद्देशून ही कथा, त्या भिक्खूला उद्देशून ही कथा बुद्धांनी सांगितली. आरभ्य कथेसी म्हणजे त्यांना उद्देशून सांगितली. तर अनु आशय अनुसयज्ञानं हि बुद्धानं एव होती न अय्येसं. ओके, आशय अनुसय ज्ञानम, ओके, आशय अनुसय ज्ञानम ही बुद्धानं एव होती न अय्येसं. म्हणजे जे ज्ञान आहे, बुद्धांना जे काही नॉलेज प्राप्त असतं, तर आशय आशय आणि अनुसय ज्ञान म्हणजे काय आहे, तर बुद्ध इतरांच्या मनाची स्थिती जाणतात. ओके,
इतरांच्या दुसऱ्यांच्या मनाची स्थिती जाणत असतात. हे ज्ञान बुद्धांनाच माहिती असतं. बुद्ध दुसऱ्यांच्या मनामध्ये काय आहे, त्यांचं मन चित्त कसं आहे. ओके, तर दुसऱ्याच्या चित्ताला जाणण्याची ही याच्यामध्ये ह्या एका ओळीमध्ये दिलेलं आहे की हे बुद्धच जाणू शकतात. हे ज्ञान बुद्धांनाच असतं, इतरांना नाही. परंतु काय होतं त्यावेळेला, तस्मा धम्मसेनापती अत्तनो आशय अनुशयनानस्य नथिताय सद्दिविहारिकस्य आशय अनुशयं अजानन्तो अशुभ कम्मठानं एव कथेसी तस्य तं न सप्पायं अहोसी. मग धम्मसेनापती आहे ना, धम्मसेनापती म्हणजे कोण? सारीपुत्त. सारीपुत्तांच्या सोबत जे राहत असतात, त्यांच्या सोबत राहणारे भिक्खू आहे, त्या भिक्षूला काय करतात सारीपुत्त, त्यांच्या मनाची स्थिती न जाणता, ओके, त्यांच्या मनाची स्थिती त्यांना माहिती नसते, त्यांच्या चित्ताची स्थिती त्यांना माहिती नसते, काय चाललंय काय नाही त्यांच्या चित्तामध्ये, हे जाणत नसल्यामुळे त्यांना कुठलं कम्मठान देतात? ते अशुभ कम्मठान. ओके, आता कम्मठान आहे 40 कम्मठान आहे, ते 44 कम्मठान जेव्हा बुद्ध द्यायचे कम्मठान आहे ना भिक्षूंना, तेव्हा बुद्ध इथं समोरच्या व्यक्तीला बघून मेडिटेशनचा ऑब्जेक्ट द्यायचे. कम्मठान म्हणजे काय? मेडिटेशन ऑब्जेक्ट. ओके, कोणाला अशुभ ठाण द्यायचे, कसीनं द्यायचे, अशुभ कसीनं वगैरे बरेच ते कम्मठान होते, मेडिटेशनचे जे होते ते कम्मठान द्यायचे. जसं आपण कसं घेतो, आता आपण विपश्यनाला जातो तेव्हा आनापानसती आपण काय घेत असतो? कम्मठाने घेत असतो. आपल्याला आता सरळ सरळ बुद्ध नसल्यामुळे आपल्याला कोण कम्मठान देणार आहे? तर आपल्याला गोएंका गुरुजींनी काय दिलेलं आहे? आनापानसती हे कम्मठान दिलं आहे. आता आपल्याला गुरुजी शिकवतात, डेल्सन गुरुजी, जे मेत्ता मेडिटेशन आहे त्याला स्माईल कम्मठान दिलं जातं. तर असे वेगवेगळे कम्मठान आहे. तर सारीपुत्तांना माहिती नसतं त्यांच्या सोबत राहणाऱ्या भिक्षूंच्या चित्ताची अवस्था, त्यामुळे ते त्यांना काय करतात? अशुभ कम्मठान देतात. ओके, मग ते अशुभ कम्मठान त्यांना दिल्यानंतर ते त्यांच्यासाठी ते योग्य नसतं. ओके, त्यांना तत्संगतं न सप्पायं अहोसी, त्यांच्यासाठी ते काय झालं नाही? योग्य झालं नाही. तस्मात्, कशामुळे? सोकीर पटिपाटिया पंचजाती सतानी सुवर्णकार गेहेव पटिसंधिंगन्ही. ओके, का त्यांच्यासाठी ते योग्य नाही झालं? ओके, अशुभ कम्मठान हे दिलं त्यांच्यासाठी, काय त्या भिक्खूसाठी काय योग्य झालं नाही? तर ते म्हणतात की ते खूप दिवस आहे ना, खूप दिवसांपासून, म्हणजे सो किर, खूप लॉंग टाइम पासून, खूप आधीपासून, पंचजाती सतानी म्हणजे 500 वर्षापासून, आधीचे 500 वर्षापासून काय हे करतात ते 500 वर्षापासून काय? सुवर्णकार गेहे येवं, म्हणजे सोनाराच्या घरीच ते जन्म घेत होते. पूर्वीचे 500 जन्म ते काय करत होते? सोनाराच्याच घरी जन्म घेत होते. पटिसंधिंगनी, त्यांनी काय केला? आधीचे 500 जन्म जे आहे ते सोनाराच्या घरीच त्यांनी जन्म घेतला. आता एवढे चांगलं सोनाराचं घर म्हटल्यावर काय असेल तिकडे? सगळ्या सुख सोयी असेल. ते काय होते? श्रीमंत असतात. सोनार बघितलं तर त्यांच्याकडे सगळं खाणं पिणं राहणं त्यांचं खूप चांगल्या प्रकारचं असायचं. तर ते एकदम चांगल्या सुखात राहणारे व्यक्तीला जर अचानक अशुभ कम्मठान दिलं तर मग ते त्यांना ते चांगलं वाटणार नाही. ओके, म्हणून ते त्यांना ते काय होत होतं? त्यांना ते जमतच नव्हतं आणि त्यांची समाधी काय मात्र होत नव्हती. मग असं ते काय करत होते? ते 500 वर्षापासून ते सोनाराच्याच घरी जन्म घेत होते. असं दीर्घरत्नं परिशुद्ध सुवर्ण दस्सन वसेन परिचित्तता अशुभं न सप्पायं अहोसी. ओके, मग काय झालं? अथ म्हणजे त्याला, दीर्घरत्न म्हणजे खूप काळापासून, परिशुद्ध सुवर्ण दर्शनं एव म्हणजे ते नेहमी एकदम शुद्ध असं काय बघत होते? सोनच पाहत होते. ओके, गोल्ड ना, सोने गोल्ड पाहत असल्यामुळे त्यांचं अशुभं न सप्पायं होसी, त्यामुळे त्यांचे चित्ताचं मेडिटेशन त्यांचं काय अशुभ भावनेवर होत नव्हतं. ओके,
अशुभं न सप्पायं अहोसि सो तथ निमित्तं अत्तंपि उत्पादेतुं असक्कंतो चत्तारो मासे खेपेसी. ओके, मग ते काय सारीपुत्तांनी त्यांच्या जे सोबत राहणाऱ्या भिक्षूला अशुभ भावना दिली मेडिटेशनचं ऑब्जेक्ट. ओके, परंतु ते त्यांना काय होत नव्हतं, त्यांना ते त्याच्यामध्ये समाधीच त्यांची लागत नव्हती, कारण की ते सोनाराच्या घरी 500 वर्षापासून जन्म घेत असल्यामुळे त्यांची तिथे समाधी लागत नव्हती. आणि 4 महिने उलटून गेले तरी सुद्धा त्यांचं निमित्तं अत्तंपि उत्पादितुं असक्कंतो चत्तारो मासे खेपेसी, म्हणजे थोडी सुद्धा त्यांना काय होते, निमित्त पण ते घेऊ शकत नव्हते, थोडीशी सुद्धा त्यांची त्याच्यामध्ये समाधी लागत नव्हती, मन एकाग्र करत होऊ शकत नव्हते. असे 4 महिने गेले. किती महिने गेले तर 4 महिने गेले. धम्मसेनापती अत्तनो सद्दी विहारिकस्य अर्हतं दातुं असक्कंतो अद्धा अयं बुद्धं बुद्धव येनेयो भविष्यति. ओके, म्हणजे काय म्हटलेलं आहे त्यांनी, धम्मसेनापती म्हणजे सारीपुत्ताला वाटतं की आपल्या सोबत राहणाऱ्या भिक्षूला आपण काय करू शकत नाही, अरहंत हो, ते आपण दिलेल्या मेडिटेशनच्या ऑब्जेक्टने अरहंत होऊ शकत नाही. आता वेळ आली आहे, अद्धा अयं, काय आता काय झालेली आहे, वेळ झालेली आहे की यांना बुद्धांकडेच नेलं पाहिजे. यांना बुद्धच काय करू शकतात, विनय शिकवू शकतात. बुद्ध विनय भविष्यती, म्हणजे बुद्धच त्यांना काय करू शकतील, यांना शिकवू शकतील आणि यांना अरहंतच्या मार्गावर जाण्याला मदत करू शकतील, असं धम्मसेनापती म्हणजे सारीपुत्त विचार करतात. आणि काय म्हणतात, तथागतस्य संतिक्य नेसामीती. ओके, मी काय करेल, यांना आता बुद्धांकडेच घेऊन जाईल. ती चिंतेत्वा पातो व तं आदाय सत्तु संतिकं अगमासी. मग आता मी बुद्धांकडे घेऊन जाईल असा विचार करून सारीपुत्त सकाळीच, पातो व म्हणजे सकाळीच, त्याला म्हणजे त्या भिक्षूंना घेऊन बुद्धांकडे गेले, अगमासी गेले. सत्था, आता सत्था म्हणाले, बुद्ध म्हणाले, सत्था किन्नु खो सारीपुत्त एकं भिक्खुं आदाय आगतोसी ते पुच्छी. ओके, मग काय सारीपुत्त, बुद्धाने विचारलं, सत्था म्हणजे बुद्धाने विचारलं, काय सारीपुत्त एकाच भिक्षूला घेऊन इकडे आलास. ओके, असे बुद्धाने विचारले सारीपुत्तांना. मग सारीपुत्त म्हणतात, अहं भन्ते इमस्य कम्मठानं अदासी. म्हणते, मी याला काय केलेलं आहे, कम्मठान दिलेलं आहे. अयं पण चतुही मासेही निमित्त मत्तंपे न उपादेसी सो अहं बुद्ध वेनेयो एसो भविष्यति ती चिंतेत्वा तुम्हाकं संतिकं आदाय आगतोती. मग सारीपुत्त थेरांना वाटतं की ते बुद्धांना म्हणतात की मी म्हणते मी याला कम्मठान दिलं, परंतु 4 महिने गेले तरी पण याला निमित्त मात्र सुद्धा उत्पन्न झालं नाही. ओके, ह्या भिक्षूला मी कम्मठान दिलं, परंतु 4 महिने उलटून गेले तरी याला निमित्त मात्र सुद्धा उत्पन्न झालं नाही. म्हणून मी असा विचार केला की यांना आता बुद्धांकडेच घेऊन गेलं पाहिजे, बुद्धच यांना शिकवतील असा विचार करून मी काय करून आलो, तुमच्याकडे याला घेऊन आलो. मग बुद्ध विचारतात, सारीपुत्त कतरं पण ते कम्मठानं सद्दी विहारिकस्य दिन्नंती. मग बुद्ध त्यांना विचारतात, सारीपुत्त थेरांना, सारीपुत्त कोणतं कम्मठान तू त्याला दिले आहे, ते म्हणजे तुझ्या सारीपुत्त तुझ्या सद्दी विहारिक म्हणजे सोबत राहणाऱ्याला ज्या भिक्षूंना आहे तू कोणतं कम्मठान दिलं. मग सारीपुत्त म्हणतात, अशुभ कम्मठानं भगवाती. ओके, सारीपुत्त काय म्हणतात की भगवंत मी काय केलं, त्याला अशुभ कम्मठान दिलं. मग बुद्ध पुढे म्हणतात, सारीपुत्त नथी तव संताने
आशय अनुसय ज्ञानं. ओके. गच्छ त्वं सायन्न समये आगत्वा तव सद्धी विहारिकं आदाय गच्छेयासीति. मग बुद्ध त्यांना म्हणतात, सारिपुत्त थेरांना, की सारिपुत्त तुझ्याकडे काय नाही आहे, तुला माहिती नाही आहे, आसव अनुसय ज्ञान तुझ्याकडे नाही आहे, तुला त्यांच्या चित्ताची स्थिती माहिती नाहीये, हे ज्ञान तुझ्याकडे नाहीये, तू त्याचं चित्त जाणू शकत नाही आहे, तू जे दिलं आहे, पण तू त्यामुळे त्यांना म्हणायचं असतं की त्यामुळे तू हे अशुभ कम्मठानं दिलं. गच्छत्वं म्हणतात, गच्छ म्हणतात, त्यांना म्हणतात की जा तू आणि सायन्न समये आगंत्वा, संध्याकाळच्या वेळी येऊन तू तुझ्या सोबत राहणाऱ्या भिक्षूंना घेऊन जाशील. नंतर पुढे काय होतं, मग एवं सत्ता थेरंग उयो जेत्वा, एवं सत्ता थेरंग उयो जेत्वा तस्य भिक्खुस मनापं चिवरंच निवासंच दापेत्वा तं आदाय गामं पिंडाय पविसित्वा पणितं खादनीयं भोजनीयं दापेत्वा महाभिक्खु संघ परिवारो पुनः विहारं आगंत्वा कुटीयं दिवस भागं खेपेत्वा सायन्न समये तं भिक्खुं गहेत्वा विहारचारिकं चरमानो अंबवने एकं पोखरणीं मापेत्वा तत्तमहन्तं पदुमीनिगच्छं तत्रपि च महन्तं एकं पदुमपुप्पं मापेत्वा भिक्खुं इमं पुप्पं ओलोकेन्तो निसिदाती निसिदापेत्वा गंधकुठीं पावेसी. बघितलं किती मोठं सेंटेन्स आहे हे, खूप मोठं वाक्य आहे. तिथे त्वा त्वा करून ते सगळं वाक्य जोडलेलं आहे. आगंत्वा म्हणजे येऊन, मापेत्वा म्हणजे त्या याला हे करून ठरवून त्या फुलाला, के खेपेत्वा म्हणजे ठेवून, असे आदाय घेऊन, दापेत्वा देऊन, हे सगळे घेऊन या अर्थाने जे जोडून जोडून एक वाक्य तयार केलेलं आहे. तर एवढं मोठं वाक्य इथे संपलेलं आहे, गंधकुटिंग पाविसी. ओके. तर ते काय म्हणतात, मागची स्लाइड, एवं सत्था, मग अशा प्रकारे बुद्धाने थेरंग उयोजेत्वा म्हणजे सारिपुत्त थेरांना पाठवून, ओके, पाठवून दिलं की तू जा, आता तू त्याला माझ्याकडे राहू दे आणि तू जा आणि संध्याकाळी त्याला घेऊन जायला ये परत. मग त्यांना पाठवून उयोजेत्वा म्हणजे त्यांना पाठवून तस्स भिक्खुस्स मनापंग, त्या भिक्षूंच्या मनाप्रमाणे त्याला आवडेल असं, मनापंग म्हणजे आवडेल असं, कोणत्या भिक्षूंच्या, जे सारिपुत्तांबरोबर राहत होते त्या भिक्षूंच्या मनालायक म्हणजे त्यांना आवडेल असं एकदम सुंदर चिवर देऊन, ओके, चिवर निवासनांचं म्हणजे जे अंतरवस्त्र असतं, ओके, ते देऊन, दापेत्वा म्हणजे देऊन, तंग आदाय त्या भिक्षूला घेऊन, गामं पिंडाय पविसित्वा गावामध्ये पिंडपातासाठी प्रवेश करून कसं भोजन दिलं, पणितं एकदम उत्कृष्ट, खादनीयं भोजनीयं दापेत्वा म्हणजे द्यायला लावून, स्वतः देऊन का बुद्ध द्यायचे का स्वतः भोजन नाही, तर उपासकांना द्यायला लावून. ओके. तर एकदम पणितं श्रेष्ठ म्हणजे उत्कृष्ट, खादनीयं भोजनीयं म्हणजे खाण्यायोग्य, भोजन करण्यायोग्य भोजन द्यायला लावून, महाभिक्खू संघ परिवारो मोठ्या भिक्षू संघ परिवाराबरोबर पुन्हा विहारात येऊन, पुन्हा विहारं आगंत्वा पुन्हा विहारात येऊन, गंधकुटीयं दिवस भागं खेपेत्वा म्हणजे गंधकुटीमध्ये दिवसभर राहून, दिवस भागं म्हणजे दिवसभर तिथे वेळ घालून, खेपेत्वा म्हणजे दिवसभर तिथे वेळ घालून, सायन्न समये संध्याकाळच्या वेळी, तं भिक्खुं त्या भिक्षूला घेऊन जे सारिपुत्त थेरांबरोबर राहत होते त्या भिक्षूला घेऊन, विहारचारिकं चरमानो विहाराच्या तिकडे चारिका करत, अंबवनामध्ये एकं पोखरणीं मापेत्वा एका पोखरणीकडे जाऊन, आहे ना, ठरवून केलेलं आहे त्यांनी सगळं, कारण बुद्धांना त्याच्या चित्ताची स्थिती माहिती आहे भिक्खूंच्या, तर सगळी गोष्ट काय केलेली आहे बुद्धांनी, ती ठरवून घेतलेली आहे की त्या अंबवनामध्ये एक पोखरणी आहे म्हणजे पुष्करणी, के त्या पुष्करणीच्या जवळ जाऊन तिथे महंतं पदुमी निगच्छं, ओके, पदुमनी गच्छं म्हणजे एक मोठं असं कमळाचं काय
गुच्छ असं झुडूप झुडूप म्हटलं जातं. कमळाच्या झाडाचा जो झुडूप असतो तिथे जाऊन तत्रपी च महंत एकं पदुम पुष्पं मापेत्वा, आणि तिथे सुद्धा सगळे एक कसं आहे, खूप मोठं असं काही आहे, कमळाचं काही आहे, झुडूप आहे, आणि त्या झुडपामध्ये सुद्धा त्यांनी काय केलंय, एक मोठं कमळ असं बघितलं बुद्धांनी, खूप मोठं असं कमळ बघितलं, आणि त्या कमळाकडे काय केलं त्यांनी, ते कमळ असं ठरवलं की या कमळाकडे तू आता काय कर, बघत राहा. भिक्खुंग इमंग पुफ्फंग आलोकेंतो निसिदाती. आणि त्या भिक्षूला काय सांगितलं, एक सुंदर असं खूप कमळाचं झुडूप होतं, आणि त्या झुडपामध्ये एक सुंदर असं मोठं कमळाचं फुल होतं, आणि त्या फुलाकडे बघून त्या फुलाला बुद्धांनी निवडलं, आणि त्या भिक्षूंना म्हणलं की भिक्षू इमंग फुफ्फंग आलोकेंतो निसिदाती, या फुलाकडे बघत तू काय कर, आता बस. असं म्हणून निसिदा पेत्वा, त्याला बसायला लावून गंधकुटिंग पावेसी, ते कुठे आले, आपल्या गंधकुटीमध्ये ते परत आले. पावेसी म्हणजे प्रवेश केला. नेक्स्ट मॅडम. ओके. सो भिक्खू तं पुफ्फं पुनंग पुनंग आलोकेती. तो भिक्षू त्या फुलाला पुन्हा पुन्हा बघत होते. ओके. ते जो भिक्षू आहे त्या फुलाला पुन्हा पुन्हा काय करत होते, बघत होत्या. तो भिक्षू म्हणजे ते भिक्षू पुन्हा पुन्हा त्या फुलाला पुन्हा पुन्हा काय करत होते, बघत होते. ओके. मग भगवातं पुफ्फं जरंग पापेसी. ओके. भगवा म्हणजे कोण, बुद्धांनी काय केलं, ते जे फुल होतं, कुठलं फुल होतं, जे फुल होतं बुद्धांनी सांगितलं की त्या फुलाकडे बघ. ओके. बुद्ध तर त्याला फुल हे ऑब्जेक्ट देऊन आले मेडिटेशन साठी, आणि त्याला सांगितलं की तू काय कर, तिथे पुन्हा पुन्हा काय कर, बघत राहा त्या फुलाकडे. ठीक आहे. मग भगवान बुद्ध त्या फुलाला काय करतात, एकदम काय करत आले, त्या फुलाला जरंग पापेसी म्हणजे काय केलं बुद्धांनी, बुद्ध काय करायचे, एखाद्याची मनाची स्थिती बघायचे, आणि बघायचे की हे आता अरहंत होऊ शकतात किंवा अरहंत पदाला प्राप्त होऊ शकतात, तर त्यासाठी ते काय करायचे, त्यांच्यासाठी एक पाठीहार्य करायचे. की पाठीहार्य करायचे म्हणजे एक अशी गोष्ट त्यांच्याकडे दृश्य घडवून आणायचे की त्या याच्याकडे बघून त्यांनी त्या गोष्टीतून निघाले पाहिजे, ज्या गोष्टीबद्दल त्यांची आसक्ती असते. ओके. तर ते काय करायचे, भगवंत त्या फुलाला त्यांनी काय केलं, एकदम काय केलं, जरंग पापेसी म्हणजे त्याला म्हातारं करून टाकलं, जर म्हणजे जीर्ण, की एक सुंदर फुल आहे ताजं तवानं, तर त्याला काय केलं, त्यांनी कोमेजून टाकलं, की त्यांना दाखवलं, त्या भिक्षूला ते त्यांनी पाठीहार्य करून त्या भिक्षूला तसं सांगितलं की एवढं सुंदर फुल सुद्धा काय होतं, कोमेजून जातं. तं तस्य पसंतस्य एव जरंग पत्वा विवन्नं अहोसी. मग ते भिक्षू त्या फुलाला पाहत असतानाच ते कसं झालं, एकदम फुल फ्रेश होतं, तर एकदम काय गेलं, कोमेजून गेलं, आणि विवन्नं अहोसी म्हणजे काय झालं, एकदम फिकं पडलं. त्याचा वर्ण एवढा सुंदर होता त्या फुलाचा, तर ते कसं झालं, एकदम विवन्नं अहोसी म्हणजे काय झालं, ते त्याचा रंग काय झाला, नाहीसा झाला. अथ अस पर्यंत तो पठ्ठाय पत्तानी पतंतानी मुहूर्तेन सब्बानी पतींसु. मग त्या याचे हे जे आहे काय, फुलाच्या पाकळ्या आहे, सुरुवातीपासून तर जे काही जेवढे फुलं होते त्याचे हे होते पानं, पाकळ्या असतात, त्याचे जे पानं फुलं असतात, ओके, पाकळ्या असतात, ते काय झाल्या, सगळ्या काय झाल्या, काही वेळातच, मुहूर्तेनं म्हणजे क्षणभरातच काय झाल्या, सगळ्या गळून पडल्या. तर तो किंजखं पती, आणि त्यातले जे परागकण असतात ना, ते परागकण सुद्धा काय झाले, पडलं, ते त्याचे परागकण सुद्धा काय झालं, पडले, म्हणजे गळून गेले, सगळं गळून गेले, त्याच्या पाकळ्या गेल्या गळून, ते फुल असं सुंदर होतं दिसायला, ते कोमेजून गेलं, त्याचा रंग फिका झाला एकदम, आणि त्याच्या सगळ्या जे पाकळ्या होत्या ते सुद्धा काही क्षणात पडून गेल्या. तर तो किंजखं पती म्हणजे किंजखं म्हणजे काय, परागकण सुद्धा पडून गेले.
कण्णिकाव अवशिष्यी, म्हणजे त्याचा जो कणा होता ना, असं फक्त टोक असतं त्याचं, जे वर असं वरचं टोक असतं, फक्त ते शिल्लक राहिलं. सो भिक्खू तं पस्संतो चिंतेसी, मग त्या भिक्षूंनी त्याला पाहून असा विचार केला, इदं पदुम पुष्पं इदानेव अभिरूपं अहोसी दर्शनीय अथ अस्य वन्न परिणतो पत्तानि च किंच खंच पतितं किन्नका मत्तं एव अवसिष्ठ. म्हणजे त्यांनी बघितलं, इदं पदुम पुष्पं, म्हणजे हे जे काय आहे, कमळाचं फूल आहे. आतापर्यंत काय होतं, इतकं सुंदर होतं है ना, अभिरूपं अहोसी, दर्शनीय म्हणजे एकदम पाहण्यासारखं होतं, एवढं सुंदर होतं हे फूल. परंतु आता काय झालं, याचा वन्नो परिणतो, याचा वर्ण सुद्धा काय झालेला आहे, नष्ट झालेला आहे. याच्या पाकळ्या सुद्धा काय झालेल्या आहे, पडलेल्या आहे. याचे परागकण सुद्धा काय गेलेले आहे, पूर्ण झडून गेलेला आहे. आणि आता फक्त याचा कणास फक्त राहिलेला आहे, वरचं टोक फक्त राहिलेला आहे. एव रूपस्य नाम पदुमस्य जरा पत्ता मह्यं शरीरस्य किं न पापो निस्सति एव रूपस्य. अशा प्रकारे नाम, ओके, अशा प्रकारे जसं नाम पदुमस्य, म्हणजे ज्याप्रमाणे हे काय आहे, कमळाचं फूल काय झालं, जरा पत्ता म्हणजे जीर्ण झालं, ओके, जीर्ण झालं. माझं शरीर सुद्धा, मय्यम शरीरस्य किं न पापो निस्सति, माझं शरीर सुद्धा काय काय जीर्ण होणार नाही का नाही होणार. मग त्यांना कळतं की काय, सब्बे संखारा अनिच्छाती विपस्सनं पठ्ठपेसी. ओके, मग त्यांना कळलं की हे फूल काय आहे, एवढं सुंदर आहे, तर ते काही क्षणामध्ये काय गेलं, एकदम त्याचे रंग उडून गेला, पाकळ्या झडून गेल्या, त्याचे परागकण झडून गेले, सगळं गेलं. एवढं सुंदर दर्शनीय फूल हे किती खराब झालं, सगळं जीर्ण झालं. ओके, जीर्ण झालं, तर माझं शरीर सुद्धा काय होणार, असं जीर्ण होणार. का नाही माझं शरीर सुद्धा असं जीर्ण होणार. म्हणून त्यांनी त्यातून त्यांना एक शीख मिळाली की सब्बे संखारा अनिच्छा, जे काही संखार आहे, संस्कार आहे, ते कसे आहे, सगळे अनित्य आहे, असं म्हणून ते काय झाले, विपस्सनं पठ्ठपेसी. मग त्यांना काय झालं, विपस्सना प्राप्त झाली आणि त्यांची समाधी लागली आणि विपस्सना त्यांची चांगली झाली. मग काय झालं, सत्ता तस्य चित्तं विपस्सनं आरुळन्ति न्यत्वा गंधकुटीयं निसिन्नोव ओभासं फरित्वा इमं गाथं आह. मग बुद्धांनी काय केलं, त्याचं चित्त जे आहे विपस्सनेमध्ये रूढ झालं, असं बघितलं आहे ना, विपस्सनं आरुळन्ति न्यत्वा, बुद्धांनी त्याचं चित्त विपस्सनेमध्ये आरूढ झालं आहे हे बघून, गंधकुटीयं निसिन्नोव, गंधकुटीमध्ये बसूनच ना, निसिन्नोव, व जेव्हा येतं ते एम्फसाइज करण्यासाठी येतं शब्दाला, की गंधकुटीमध्ये बसूनच ओभासं फरित्वा इमं गाथं आह. हे म्हणजे प्रकाश, ओभास म्हणजे आलोक, प्रकाश पसरवीत ही गाथा म्हटली. नेक्स्ट घ्या मॅडम प्लीज. ओके. उच्छिन्दं सिंहेन अत्तनो कुमुदं सारधिकं व पाणिना सन्तिमग्गं एव ब्रूय निब्बानं सुगतेन देसितं ते. मग बुद्ध म्हणतात की उच्छिन्दं सिंहेन अत्तनो कुमुदं सारधी कवं पाणिना, म्हणजे शरद ऋतूमध्ये जसं, जे शरद ऋतूमध्ये जसं हे होतं कमळाचे शरद ऋतूमधील कमळाप्रमाणे, ओके, स्वतःच्या आसक्तीला काय करायचं आहे, आसक्तीला हाताने मुळासकट उकडून काढावे. पाणीना म्हणजे हात, ओके, पाणी म्हणजे हात. तर व्यक्तीने काय केलं पाहिजे, भिक्खूंना सांगितलं की कसं काय केलं पाहिजे व्यक्तीने, की शरद ऋतूमधील कमळाप्रमाणे स्वतःच्या आसक्तीला हाताने मुळासकट उकडून काढले पाहिजे. आणि बुद्धाने सुगतेन देसितं धम्मं, ओके, म्हणजे काय, सुगतेन देसितं निब्बानं म्हणजे काय, की बुद्धांनी जो निब्बानाचा मार्ग सांगितलेला आहे, ओके, तर बुद्धांनी जो सुगताने म्हणजे बुद्धांनी जो दिलेला मार्ग आहे निब्बानाचा, त्याला शांतीच्या मार्गाने वाढवलं पाहिजे. संती मग्गं एव ब्रूय,
ओके, ब्रूह्य म्हणजे काय, त्याला वाढवलं पाहिजे. ओके, निब्बाण, बुद्धांनी जे निब्बाण सांगितलेलं आहे, निब्बाणाचा जो मार्ग सांगितलेला आहे, त्याला शांतीच्या मार्गाने काय केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. म्हणजे काय तर शरद ऋतूमध्ये जे झडून जातं ना सगळं, ओके, फुल जसं हे होऊन जातं, तशा जसं टाकून देतं, जसं फुल आपले पानं फुलं सगळं झाड सोडून देतं, परागकण हे ते, तसं मनुष्याने सुद्धा आपल्या आसक्ती कशा केल्या पाहिजे, एकदम मुळासकट उखडून काढल्या पाहिजे, काढून टाकल्या पाहिजे. उच्छिंदम, मुळासकट कापून काढणे किंवा मुळासकट काय करणे, काढून टाकलं पाहिजे. ओके, मग आणि बुद्धांनी सांगितलेल्या निब्बाणाच्या मार्गाला शांतीच्या मार्गाने वाढवलं पाहिजे. ओके, मग बुद्ध काय पुढे काय होतं, मग ही गाथा म्हटल्यानंतर बुद्ध तिथे बसूनच त्यांच्या सगळ्या प्रभावाने ह्या गोष्टी करत असतात. त्याला फुलाचं जसं कोमेजणं, सगळं हे होणं, झडणं, म्हातारं होणं, त्या जर्जर होणं, हे सगळं बुद्ध त्याला दाखवत असतात. आणि हे एकदा नाही अनेकदा होतं, जिथे बुद्धांना कळतं की हा व्यक्ती काय होणार आहे, यातून दुःखातून मुक्त होणार आहे, त्यांना त्यांच्या मनाची स्थिती कळते, तेव्हाच बुद्ध हे असे पाठीहारे करत असतात. अन्यथा बुद्धांनी पाठीहार्याला आपल्याला माहिती आहे मनाई केली होती भिक्षूंना. मग सो भिक्खू गाथा परियोसाने अर्हंतं पत्वा मुत्तो वत्तम्मी सब्ब भवेहि ती चिंतेत्वा. ओके, मग ते भिक्षू हे काय झाले, गाथा संपताच है ना, सो भिक्खू ते भिक्षू गाथा परियोसाने म्हणजे गाथा संपताच अर्हंतं पत्वा, अर्हंत प्राप्त होऊन काय म्हणाले, अर्हंत प्राप्त होऊन काय म्हणाले, विचार केला त्यांनी, चिंतेत्वा म्हणजे त्यांनी विचार करून काय म्हणाले, मुत्तो वतम्मी सब्ब भवेहि ती चिंतेत्वा, म्हणजे आता मी काय झालेला आहो, सगळं सर्व भवामधून काय झालेला आहो, मुक्त झालेला आहो, असा विचार करून त्यांनी पुढील गाथा त्या भिक्षूंनी म्हटलेले आहे. ते म्हणाले की काय म्हणाले, आपण बघूया. सो वत्थू वासो परिपूर्ण मानसो क्षीणासवो अंतिम देहधारी विशुद्ध सीलो सुसमाहित इंद्रियो चंदो यथा राहू मुखा पमुतो. ओके, सो वत्थू वासो परिपूर्ण मानसो क्षीणासवो अंतिम देहधारी विशुद्ध सीलो सुसमाहित इंद्रियो चंदो यथा राहू मुखा पमुतो. म्हणजे काय, त्यांनी काय म्हटलं की जो काय आहे वर्षावास, जो वर्षावासात म्हणजे मी कसं आहे, वर्षावासामधला परिपूर्ण मानस म्हणजे मनाला परिपूर्ण जाणणारा. ओके, परिपूर्ण मानस, ओके, मनाला परिपूर्ण माणसाला, मनाला परिपूर्ण जाणणारा. ओके, क्षीणाश्रव म्हणजे ज्याचे आश्रव काय झालेले आहे, क्षीण झालेले आहे. आश्रव कसे झालेले आहे, त्याचे क्षीण झालेले आहे ना. जेव्हा अरहंत होते तेव्हा आश्रव म्हणजे जे काही आपल्या आसक्ती असतात, जे काही क्लेश असतात, आपली आसक्ती आहे ना, सगळे कसे झालेले आश्रव नष्ट झालेले आहे, क्षीण झालेले आहे. आणि अंतिम देहधारी मी कसा झालेलो आहे आता, हा फक्त हा माझा काय आहे, अंतिम देहधारी म्हणजे हा शेवटचा माझा देह आहे, हा काय आहे, शेवटचा आहे, अंतिम देहधारी मी आहे. विशुद्ध शीलो, माझं शील कसं झालेलं आहे, एकदम शुद्ध झालेला आहे, शुद्ध शीलाचा झाला आहे. सुसमाहित इंद्रियो, मी कसा झालेला आहे, एकदम माझे इंद्रिय कसे झालेले आहे, संयमित झालेले आहे. इंद्रियावर माझा कंट्रोल आहे, आता माझा ताबा आहे. ओके, सुसमाहित, संयमित झालेला आहे. ज्याप्रमाणे ओके राहूच्या मुखातून चंद्र जसा बाहेर पडतो, त्याप्रमाणे त्या चंद्राप्रमाणे मी झालेलो आहो, असं ते भिक्खू म्हणतात. पुढे अजून म्हणतात, समोततं मोह अंधाकारं विनोदयीं सब्बमलं असेसं आलोक पज्जोत करो अभं करो सहस्रंसी विय भानुमा नभेती. ओके, ते म्हणतात पुढे की सर्वत्र काय ते झालेलं आहे, सर्वत्र जिथे समोततं मोह अंधकारं विनोदयीं. ओके, त्यांनी काय केलेलं आहे, विनोदयीं म्हणजे काय, दूर केलेलं आहे किंवा नष्ट केलेलं आहे. काय नष्ट केलेलं आहे, समोततं म्हणजे सर्वत्र पसरलेला
मोह अंधकार म्हणजे अविद्या. मोह म्हणजे काय? आपल्या पालीमध्ये शब्द हा मोह म्हणजे अविद्या आहे, अविद्या. ओके, न की मोह म्हणजे आसक्ती नाही, मोह माया नाही, तर मोहाचा अर्थ होतो की अविद्या. ओके, अविद्या. अविद्येचा अंधकार काय केलेला आहे? नष्ट केलेला आहे. सब मलंग असे संग, जे काही सगळे सर्व मळ होते ते सुद्धा काय केलेले आहे? दूर केलेले आहे. विनोदयिंग. ओके, विनोदयिंग हे सगळ्यात शेवटी येतं, पण इथे मध्ये दिलेलं आहे कारण ही पाली गाथा लिहिण्याची स्टाईल आहे. विनोदयिंग समोततं मोह अंधकारं सब्बमलं असेसं विनोदयिंग, म्हणजे सर्व अंधकार नष्ट केलेला आहे विद्येचा. हे सर्व मळा जे काही शिल्लक राहिलेले आहे ते सगळं नष्ट केलेले आहे. आणि अशा प्रभाकराप्रमाणे म्हणजे सूर्याप्रमाणे काय केलेले आहे? सूर्याप्रमाणे मी हजारो सहस्रंसी वियंग भामुका न भेदी. ओके, ज्याप्रमाणे सूर्य कसा करतो? हजार रश्मी आकाशात उत्पन्न करतो, तशाप्रमाणे त्या सूर्याप्रमाणे मी बनलेला अहो. असं जेव्हा ते बुद्धांचे ते अरहंत प्राप्त होतात है ना, त्यांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा अरहंत पत्वा, जेव्हा अरहंत प्राप्त होतात तेव्हा ते ह्या गाथा म्हणतात की मी आता मुक्त झालेलो आहो. आधी ही गाथा ही उदानम उदानेसी. ओके, इत्यादी गाथांनी उदान त्यांनी उदानले, उद्गार उदानले. ओके, उदानम उदानेसी. आता हे उदान हा शब्द जेव्हा येतो तेव्हा बुद्धांच्या तोंडून निघालेले उदान, पहिलं उदान आपल्याला माहिती आहे बुद्धांच्या तोंडून निघालेलं, की उत्स्फूर्तपणे जे निघतात ना, आनंदाने जे उत्स्फूर्तपणे जे शब्द निघतात त्याला उदान म्हणतात. जसं बुद्धांनी पहिलं उदान बुद्ध बोधी प्राप्त झाल्यानंतरच त्यांचं पहिलं उदान होतं. काय होतं? अनेक जाती संसारं संधाविसंग अनिब्बिसंग, है की नाही? गहकारकं गवे संतो, दुःखा जाती पुन्हा पुन्हा, जे आहे ना, त्यांनी म्हटलेलं आहे की मी अनेक जन्म या संसारामध्ये घेत होतो आणि सतत धावत होतो, परंतु हे दुःखाचं मूळ आता नष्ट करायचं मला सापडलेलं आहे. जे घर आहे दुःख करण्याचं, जे घर आहे आता ते मला सापडलेलं आहे. आता मी पुन्हा त्याला पुन्हा घर बनवू देणार नाही. मी या भवचक्राला तोडलेलं आहे. हे त्यांच्या मुखातून निघालेलं पहिलं उद्गार आहे की अनेक जाती संसार संधा विसंग अनिबिसंग घकारकं गवे संतो दुःखा जाती पुन्हा पुन्हा. हे की नाही, मी सतत धावत होतो आणि पुन्हा पुन्हा दुःखामध्ये पडत होतो, परंतु आता मला दुःख कसं निर्माण होतं त्याचं कारण मला सापडलेलं आहे आणि त्या कारणाला मी नष्ट केलेलं आहे. आता मात्र मी पुन्हा या दुःखाला बळी पडणार नाही आणि मी परत या भवचक्राला मी तोडून टाकलेलं आहे. हे बुद्धांचं पहिलं उदान होतं. म्हणजे जे स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून निघालेले जे उद्गार आहे त्याला उदान म्हणतात. मग तसंच हे भिक्खू सुद्धा अरहंत होतात आणि त्यांच्या तोंडून जे उत्स्फूर्तपणे त्यांच्या स्वतःबद्दल जे उदान निघालेले आहे त्यांनी इथे उदानम उदानेसी म्हणून आधीही गाथा हे उदानम उदानेसी, म्हणजे इत्यादी गाथांनी त्यांनी आपले उदान, गाथेद्वारे त्यांनी उदान उद्गारले की मी असा मुक्त झालेलो आहो, मी कसा झालो आहे, असं त्यांनी हे उदान इथे उद्गारलं. उदान हेत्वाच पण गंत्वा भगवंतं वंदी. ओके, मग उदान ते उद्गारल्यानंतर आणि मग त्यांनी काय केलं? उदान उद्गारल्यानंतर जाऊन त्यांनी भगवंतांना काय केलं? वंदन केलं. थेरोपी आगंत्वा सत्तारंग वंदित्वा अत्तनो सद्दी विहारिकं हेत्वा अगमासी. मग थेर सुद्धा, कोण थेर म्हणजे कोण? तर सारीपुत्त थेर सुद्धा येऊन बुद्धांना वंदन करून आपल्या सद्दी विहारिकं म्हणजे आपल्या सोबत राहणाऱ्या त्या भिक्षूला घेऊन निघून गेले. मग काय झालं? अयं पवती भिक्खूनं अंतरे पाकटा जाता. मग ही जी गोष्ट आहे ते भिक्षूंमध्ये काय झाली? प्रसिद्ध झाली. म्हणजे काय? त्यांच्यामध्ये पसरली, इतर भिक्षूंमध्ये पसरली. मग काय झालं? भिक्खू धम्मसभायं दसबलुस्स गुणे वन्नयमाना निसिदिन्सु. मग बुद्धांबद्दल ते काय करत? धम्मसभेमध्ये बाकीचे सगळे भिक्षू जे आहे धम्मसभेमध्ये बुद्धांचे गुण वर्णन करत बसले.
मग आऊसो सारीपुत्त ते असे म्हणाले त्यांच्या तिथे सभेमध्ये बसल्यावर इतर भिक्षू, आऊसो सारीपुत्त थेरो आसय अनुसय ज्ञानंच अभावेन अत्तनो सद्दी विहारिकस आशयं न जानाति सत्थापनन्यत्वा एकदिवसेन एव तस्य सहपटी संवेदा ही अरहंतं अदासी अहो बुद्ध नामा महानुभवाती. बुद्धांचे गुण गाते भिक्षू म्हणाले की सारीपुत्त थेरांना हे असे अनुसयाचं ज्ञान नसल्यामुळे आपल्या त्यांच्या सद्दिविहारिकाच्या मनातलं चित्त म्हणजे जाणू शकले नाही काय आहे ते. परंतु सत्थापनन्यत्वा बुद्धांनाही पण ते जाणून एक दिवसेन एव म्हणजे एकाच दिवसाने काय केलं, त्यांना पटीसंविदा सहित म्हणजे तुकडे तुकडे करून त्यांना अर्थ समजून सांगून काय केलं, अरहंत पद प्राप्त करायला मदत केली किंवा अरहंतं अदासी दिले त्यांना. म्हणजे काय, तर त्यांना अरहंत प्राप्त करण्यास मदत केली या अर्थाने. अहो बुद्ध नामा महानुभवा म्हणजे अहो बुद्धांचा किती मोठी हे आहे किमय आहे या अर्थाने. ओके, त्यांचा किती मोठा प्रभाव आहे या अर्थाने. नेक्स्ट मॅडम प्लीज. हा, मग काय झालं, अशा गोष्टी चर्चा चालू होती भिक्षूंमध्ये. मग तिकडे बुद्ध येतात आणि मग बुद्ध येऊन बसून म्हणतात, सत्ता आगंत्वा पंयत आसने निषेधित्वा कायनुत्थ भिक्खवे एतरेही कथाय सन्निसिन्नाती पुच्छी. मग बुद्ध तिकडे येऊन त्यांनी प्रदप्त केलेल्या आसनावर बसून, तिथे त्यांच्यासाठी जे आसन असतं त्या आसनावर बसून म्हणाले, काय भिक्षूंनो तुमच्यामध्ये गोष्ट चाललेली आहे, कसली चर्चा चालली आहे तुमच्यामध्ये, असं त्यांनी विचारलं. मग नंग भगवा अन्याय कथाय तुम्हाकं एव पण धम्मसेनापतीनो सद्दिविहारिकस्य आशय अनुसय ज्ञान कथायाती सत. मग त्यांनी म्हणलं की भगवंत, आम्ही तुमच्याबद्दलच बोलत होतो. जे सारीपुत्त थेरांचे जे सद्दिविहारिक भिक्षू आहे त्यांच्याबद्दल जे गोष्ट घडली त्यांच्याबद्दलच आम्ही बोलत होतो. मग बुद्ध म्हणतात, सत्था म्हणतात, न भिक्खवे एतं आश्चर्यं सो अहं एतरही बुद्धो हुत्वा तस्य आशयं जानामि पुब्बेपन अहं तस्य आशयं जानामी एवाती वत्वा अतितं आहरे. मग बुद्ध म्हणाले की भिक्षूंनो, याच्यामध्ये काही आश्चर्य नाही आहे. मी बुद्ध आहे तर ते तर जाणणारच आहे ना. बुद्ध असताना त्यांच्या मनाची स्थिती तर मला माहितीच असणार आहे. परंतु मी पूर्वी सुद्धा त्यांचं मन जाणलं होतं, असं म्हणून त्यांनी त्यांचा भूतकाळ सांगितला, अतीतातली गोष्ट त्यांनी सांगितली. मग काय झालं ते सांगतात, अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्तो रज्जंकारेसी. पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. तदा बोधिसत्तो तं राजानं अथ्थेच धम्मेच अनुशासती. म्हणजे तेव्हा बोधिसत्व कोण होते, जे राजाचे अमात्य होते, म्हणजे त्यांचं चांगलं सांगणारे किंवा त्यांना चांगला उपदेश देणारे त्यांचे अमात्य होते, म्हणजे मंत्री होते. तेव्हा तदारयो मंगल अस्य नानतित्ते अय्यतरंग वळवंग खोळुकस्सं नापेन्सु. मंगल असो वळवेन नानतित्तं ओतरीयमानो जिगुच्छित्वा ओतरितुं न इच्छी अस्य गोपको गंत्वा रय्यो आरोचेसी. देव मंगल असो तिथं ओतरितुं न इच्छतीती. मग तेव्हा काय झालं, तेव्हा राजाचा मंगल एकदम सुंदर असा काय होता, चांगला असं म्हणजे घोडा. ओके, नानतीर्थ म्हणजे जिथे आंघोळ घालायचं जे ठिकाण होतं, तीर्थ म्हणजे काय, तीर्थ म्हणजे ते जिथे त्याला घोड्याला आंघोळ घालायचे, पाणी पाजायचे, त्या ठिकाणी त्याला नेलेलं असताना तिथं अन्यतरंग वळवंग खळुंग कस नापेन्सू म्हणजे एक छोटा तिथे दुसऱ्या जो घोडा होता है ना, असा थोडासा घाणेरडा होता थोडासा, तर त्या घोड्याला तिथे काय केली होती, आंघोळ घातली होती दुसऱ्यांनी कोणीतरी.
मग मंगल असो बळवेन नान तित्तंग ओतरीय मानो जिगुच्छित्वा ओतरीतून न इच्छी. मग त्या पाण्यामध्ये त्या घोड्याला, घाणेरड्या घोड्याला जर आंघोळ घातलेली आहे, ते घाणीने भरलेला असेल, माखलेला असेल, तर त्या घोड्याला त्या पाण्यामध्ये आंघोळ घातलेली आहे दुसऱ्या, असं बघून त्याला तो किळस आली, जिगुच्छित्वा. मग त्याला घाणेरडं वाटलं, ते किळस येऊन त्या पाण्यामध्ये उतरायची त्याची इच्छा झाली नाही. आणि तो काय तिकडे उतरायला तयारच नव्हता त्या पाण्यामध्ये. मग असं गोपको घनत्वा, मग तो जो सारथी आहे, घोड्याला पाळणारा जो सारथी आहे, त्याने जाऊन राजाला सांगितले. गंतवा रंयो आरोचीसी, त्याने जाऊन राजाला सांगितले, म्हणाला देव, देव म्हणजे राजा. ओके, राजाला देव म्हणायचे पूर्वी. त्यावेळेस राजा मंगल असो तिथं ओतरीतून न इच्छती ती, काय करत आहे, हा जो घोडा आहे, तो काय करत आहे, पाण्यामध्ये उतरायला तयार नाही आहे. त्या तिथे आंघोळ घालायच्या ठिकाणी तो जायलाच तयार नाही. मग राजाने काय केलं, राजा बोधिसत्वं पेसेसी, मग राजाने बोधिसत्वाला तिकडे पाठवलं आणि पाठवून काय म्हणाले, गच्छ पंडित, जा पंडित आहे ना, पंडित म्हणजे काय, त्याला पंडित या नावाने हे करायचे, पंडित जाना ही केन कारणेन असो तिथं उतरीयमानो न उतरती ती. तर ते राजा म्हणाला की जा बरं, पंडित जा बरं तुम्ही आणि जाऊन बघा की तो घोडा कुठल्या कारणाने त्यामध्ये पाण्यामध्ये उतरायला तयार नाही आहे. मग पुढे इकडे बघताय आपण घोड्याचं एक सुंदर चित्र मॅडमने पीपीटी मध्ये टाकलेलं आहे. ओके, नेक्स्ट मॅडम. ओके, बोधिसत्व साधू देवाती नदी तीरंगंतवा. मग बोधिसत्वाने साधू म्हणजे ठीक आहे असं म्हणून त्यांना साधुवाद देऊन, देवा ठीक आहे राजा असं म्हणून नदी तीरावर जाऊन असंग आलोकेत्वा निरोग भावं असंज्ञत्वा, म्हणजे त्यांनी मग त्या घोड्याला बघितलं, निरखून बघितलं की आजारी बिजारी तर नाहीये घोडा, का पाण्यामध्ये उतरत नाही आहे. तर बोधिसत्वांनी त्याचा निरोग भावं असंज्ञत्वा, असंग है ना, निरोग भावं असंग, मग त्याचा निरोग भाव म्हणजे तो निरोगी आहे असं जाणून, केननु कारणेन अयं इमं तिथं नो उतरती ती उपधारेंतो पठम तरंग इत्थ अय्यो नापितो भविष्यती. मग त्यांना वाटलं की हा तर निरोगी आहे, चांगला आहे, परंतु कोणत्या कारणाने हा पाण्यामध्ये उतरत नाही आहे, असं म्हणून त्यांनी विचार केला की इथे कोणीतरी दुसरा कुठला तरी दुसऱ्या घोड्याला आंघोळ घातलेली दिसते, म्हणून हा तेनेस जिगुच्छ मानो तिथं न उतरती मयेती. ओके, मग त्यांनी असा विचार करून, चिंतेत्वा म्हणजे विचार करून, की इथे कोणीतरी दुसऱ्या घोड्याने आंघोळ केलेली असेल म्हणूनच हा या पाण्यामध्ये उतरत नाही आहे, असा विचार करून त्या अश्वसारथी गोपको पुच्छी म्हणजे त्या सारथ्याला विचारले. काय विचारले, हंबो इमस्मिन तिथे कं पठमंग नापी यथाती अयतरंग वळस सामीती, वळव असंग सामिती. ओके, ते म्हणले की त्यांनी विचारलं की अरे हंबो म्हणजे काय, त्यांना एक हे आहे संबोधन, अरे या पाण्यामध्ये कोणी पहिले आंघोळ केलेली आहे का, कुठल्या घोड्यानी वगैरे कोणी आंघोळ केली आहे का. तर मग तो सारथी म्हणाला की होय स्वामी, याच्यामध्ये एका दुसऱ्या घोड्यांनी काय केलेली आहे, आंघोळ केलेली आहे. ओके, मग ते म्हणाले, मग बोधिसत्व येस अत्तनो सिंधवताय जिगुच्छन्तो यथ नाहितुं न इच्छति इमं अय्य तिथे नापेतुं वट्टती ती तस्य आशयं यत्वा भो असं गोपक असं म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की बोधिसत्वांनी जाणलं की मग की या घोडा सिंधवताय म्हणजे तो सिंध म्हणजे एक प्रकारची घोड्याची जात आहे ना, त्याचा उच्च जातीचा तो घोडा असल्यामुळे एकदम, आणि राजाचा एकदम मंगल हत्ती, त्याला एकदम चांगल्या याच्यात राहायची सवय असते. ठीक आहे, खूप चांगल्या खायची प्यायची चांगल्या याच्यात राहायची सवय असते, सुंदर याच्यामध्ये चांगल्या वातावरणात. तर त्याने बघितलं की त्या घाणेरड्या घोड्याने जर तिथे आंघोळ केली असेल तर मी त्यामध्ये उतरू शकत नाही, असं म्हणून त्याला घृणा वाटून
ओके, त्या पाण्यामध्ये हा उतरत नाही आहे, तर तू काय कर, इमंग अय्य तिथ्यंग नापितुम वट्टती, याला काय करायचं आहे, इथे याला इथे अजिबात आंघोळ करायची नाही आहे आणि याला दुसऱ्या ठिकाणी न्यायला पाहिजे असं त्याचं आसयंज्ञत्वा, म्हणजे तसं आसयंज्ञत्वा म्हणजे त्याच्या मनाची स्थिती जाणून, घोड्याच्या मनाची स्थिती जाणून, भो असं गोपक सप्पी मधु फानित आदी आदि भी संखत पाया संपिता व पुनः पुनः भुंजत तस्य तित्ती होती, अयं अस्सो बहुवारे इध तित्थे नातो अयंपि ताव न तित्थं उतारेत्वा नापेत च पायेथ चातीवत्वा इमं गाथं आह. त्यांनी म्हटलं की हे घोडे पाळणाऱ्या म्हणजे सारथ्या, सप्पी मधु फानित के म्हणजे जे तूप आहे, मधु आहे, फानित म्हणजे काकवी, म्हणजे जे सुंदर जे काही उच्च प्रतीचं जे भोजन आहे, लिक्विड आहे, हे रोज रोज पिऊन सुद्धा पिल्याने काय होतं, मनुष्य पुन्हा पुन्हा भुंजत तसं ती होती, हे पुन्हा एवढं चांगलं पेय असलं तरी पण पुन्हा पुन्हा खाल्ल्याने काय होतं, ते मन तृप्त होतं, त्याची खायची इच्छा परत होत नाही, कितीही उच्च प्रतीचं असलं तरी ते परत पुन्हा पुन्हा जर तेच ते खात राहिलं तर मनाची तृप्ती होते आणि ते परत खायची इच्छा होत नाही, असं त्यांना सांगायचं असतं बोधिसत्वाला. आणि अयंग असो, हा घोडा सुद्धा बहुवारे इथे तीर्थ नातो, खूप वेळा या तीर्थावर आंघोळ केलेला आहे या ठिकाणी, याला सुद्धा इथे आता परत आंघोळ करून उतरून आंघोळ करायची आणि पाणी प्यायची इच्छा नाही आहे, असं म्हणून ही गाथा त्यांनी पुढे म्हटली. काय म्हटलं, अय्यमय्ये ही तिथे ही असंग पाये ही सारथी अच्छा सनस पुरिसो पायस सपी तप्पती ते, म्हणजे या सारथी या घोड्याला काय कर, दुसऱ्या तीर्थावर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा आंघोळीला, आणि पायी ही म्हणजे काय, आंघोळीसाठी आणि पाणी पिण्यासाठी तू या घोड्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाय. पुरुष सुद्धा आहे ना, पुरुष सुद्धा जर सतत काय करत राहिला, खीर पित राहिला, ओके, खीर खात राहिला किंवा पित राहिला, पायास म्हणजे खीर, जे पेय असतं म्हणजे उत्कृष्ट पेय जे असतं, आपण बघितलं ना, सप्पी, तेल, मधु, पाणीचं, हे जे आहे ते जर नेहमी नेहमी पित राहिला, नेहमी पिल्याने त्याची सुद्धा तृप्ती होते, तर तू काय कर, याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन आंघोळ घाल आणि पाणी पाच, असं म्हणून बोधिसत्व त्यांना ही गाथा म्हटली. नेक्स्ट क्या मॅडम प्लीज. ओके, तथ अय्यमय्ये ही ती अय्येही, जे अय्येही, आता हे काय झालं, ही काय आहे, ही आपण आता हे ज्या दोन ओळी झाल्या ना, दोन ओळी त्या गाथेच्या, त्याची ही अठ्ठकथा आहे. मग त्यांनी म्हटलेलं आहे अय्यमय्ये ही, तिचा अर्थ सांगितलाय अन्ये अन्येही, म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी. पाये ही ती देसनं सीसंग येतं नापेही च पाये च ती अथो, म्हणजे पाये ही म्हणजे काय, देसना सीसंग येतं म्हणजे काय, पाये ही ते या अर्थाचा, नापे ही पाये ही चा अर्थ म्हणजे आंघोळ करणे आणि पाणी पिणे या अर्थाने. अच्छा सनसती करण अर्थे सामी वचनं अति असनेन अतिभूतेन ती अथो, म्हणजे अच्छासन आलं ना, अच्छासनसती म्हणजे काय, एकदम अति असणे ना, अतिभूतेन म्हणजे अति काही का असं ग्रहण केल्याने आणि अति कुठल्या गोष्टीचं सेवन करणे या अर्थाने इथे आलेलं आहे. पायसस्सपि तप्पती ती सप्पी आदिही अभिसंखतेन मधुर पायासेन तप्पती तित्तो होती धातो सुहितो न पुनः भुंजितो कामं उपज्यती, म्हणजे खीर सुद्धा काय आहे, सप्पी इत्यादी, आधी ही दिलं ना, तर इत्यादी मधुर पायसंपी होय होती, म्हणजे पायास म्हणजे खीर, तप्पती ती म्हणजे जे पायासप्पी तप्पती ती म्हणजे जे खीर आहे, जे पेय असतं, पायस म्हणजे जे पेय असतं पिण्यासारखं, तूप आहे, ओके, मधुर पायस म्हणजे जे मधुर पेय आहे, याने सुद्धा काय होते, ते तृप्ती होते आणि पुन्हा त्याची काय होत नाही,
पुन्हा पिण्याची इच्छा किंवा खाण्याची इच्छा उत्पन्न होत नाही. न पुन्हा भुंजेतु कामतं उपज्यते, पुन्हा खाण्याची इच्छा उत्पन्न होत नाही. तस्मा अयंपि असो इमस्मिन् तिथे निबद्धं ज्ञानेन परयत्तिं आपन्नो भविष्यति यथं न नापेताती. त्यामुळे ह्या घोड्याला सुद्धा नेहमी नेहमी निबद्ध म्हणजे नेहमी या ठिकाणी आंघोळ केल्यामुळे की नाही, त्यामुळे त्याला इथे परत करायची नाही आहे. त्याच्यामध्ये त्या एकतर त्या आधीच्या अश्वानी पण आंघोळ केलेली आहे आणि ते त्याला असं वाटतं की हे घाणेरड आहे, आता इथे परत मला आंघोळ करायची नाही, असं म्हणून त्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्याला आंघोळ घाला असं बोधिसत्व त्या सारथ्याला सांगतात. मग काय झालं, ते तस्य वचनं सुत्वा असं अन्यतिथं ओतारेत्वा पायिन्सु चेव नापयिन्सु च. मग ते त्याचं तो सारथी बोधिसत्वाचं ऐकून त्या घोड्याला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथे उतरवून त्यांना आंघोळ घातली. च म्हणजे आणि त्याला पाणी सुद्धा पाजले. मग बोधिसत्व आसस्स पानीयं पिवित्वा नाहनकाले अयोसंतिकं अगमासी. बोधिसत्वाने त्याला त्या अस्सस्स आहे ना, त्या घोड्याला पाणी पिऊन झाल्यानंतर, त्या घोड्याचं पाणी पहिले तर त्या घोड्याने जाऊन पहिले काय केलं, तिथे पाणी पिलं, नंतर त्याला आंघोळ घातली. तर त्या घोड्याचं पाणी पिऊन झाल्यानंतर त्याच्या आंघोळ करण्याच्या वेळी त्याला आंघोळ तो सारथी घालत होता, त्यावेळी बोधिसत्व राजाकडे गेले आणि काय म्हणाले, राजा म्हणाला किंग तात असं नातोच पितोच्या ती पुच्छी. मग राजाने बोधिसत्वांना विचारले, रे घोड्यांनी आंघोळ केली आणि पाणी पिलं का असं विचारलं. मग बोधिसत्व म्हणाले, आम देवाती, होय राजा. पठमं किंग कारणा न इच्छती ती इमिना नाम कार्यनेना ती सब्बंग आचिक्की. मग राजाने विचारलं की आधी का त्यांनी त्याची इच्छा झाली नाही आंघोळ करायची आणि पाणी पियायची. तर मग बोधिसत्वाने सांगितलं, पूर्ण ती गोष्ट सांगितली. इमिना कारणेना म्हणजे ह्या कारणाने असं म्हणून त्यांनी ती सगळी पूर्वीची गोष्ट त्यांना सांगितली. राजा एव रूपस्य तिरच्छानस्सापि अयं आशयं जानाति. राजा एव रूपस्य तिरच्छानस्सापि नाम आशयं जानाति. अहो पंडितोति बोधिसत्तस्य महन्तं येसं दत्वा जीवित परियोसाने यथा कम्मं गतो बोधिसत्तोपि यथा कम्मं एव गतो. मग राजाला असं वाटलं की राजाने असा विचार केला की अरे बापरे, तिरच्छान म्हणजे काय, पशु. तिरच्छान म्हणजे पशु प्राणी असतात ते, त्यांचं सुद्धा आशयं जाणते म्हणजे बोधिसत्वांबद्दल तो राजा म्हणतो की अशा प्रकारे पशूंच्या सुद्धा मनातली किंवा त्यांच्या मनाची स्थिती हा व्यक्ती सांगतो. असं म्हणून अहो पंडितो ती म्हणजे हा किती हुशार आहे असं म्हणून बोधिसत्वाला महंतं येसंग देऊन, खूप मोठं बक्षीस देऊन आहे ना, त्यांना खूप त्यांनी त्या गोष्टीचं त्यांना सन्मान, यश है ना, म्हणजे बक्षीस देऊन जीवित परियोसाने म्हणजे जीवनभर जीवन जगल्यानंतर त्याच्या कम्मानुसार त्याला राजाला सुद्धा काय मिळाली, गती मिळाली. आणि बोधिसत्वांना सुद्धा यथा कम्मेव गत होती. हे बोधिसत्वोपी, मग बोधिसत्व सुद्धा त्यांच्या कर्मानुसार त्यांना गती मिळाली. मग सत्था न भिक्कवे अहं एतस्य इदानेव आशयं जानामि. मग बुद्ध म्हणाले, भिक्षुंनो, बुद्ध दिसतंय आपल्याला पीपीटी मध्ये. बुद्ध म्हणाले की भिक्षुंनो, मी आताच नाही अशा प्रकारे मनाची स्थिती जाणली, तर पूर्वी सुद्धा के जानामि एवाती पुब्बेपि जानामि एवाती इमं धम्मं देसनं आहरित्वा अनुसंधिं घटेत्वा जातकं समोधानेसि तदा मंगल असो अयं भिक्खु अहोसि. राजा आनंदो पंडित आमच्छोपन अहं एव अहोसी ती.
मग बुद्धांनी म्हटलं की भिक्षूंनो, मी आताच नाही, ओके, मी आताच अशा प्रकारे मनाची स्थिती जाणली नाही, तर पूर्वी सुद्धा मी अशा प्रकारे जाणलेली आहे, असं म्हणून ही धम्मदेसना सांगून त्यांनी काय केलं, समोधान म्हणजे त्या जी घटना आहे त्याच्या पूर्वी कोण होतं आणि आता कोण आहे, असं आताचे पूर्वी कोण होते हे ते सांगितलं. त्यांनी काय म्हणाले, तेव्हा जो मंगल घोडा होता तो हे भिक्षू होता आणि जे आनंद थेर आहे ते राजा होता आणि जो पंडित आमच म्हणजे हुशार मंत्री जो होता तो मीच असं होतं. म्हणून ही तीर्थ जातक वर्णना इथे संपली. याच्यामध्ये हे महत्वाचं आहे की आपल्याला की कम्मठान बुद्ध काय करायचे, त्या त्या समोरच्या व्यक्तीची चित्ताची अवस्था काय आहे, याला कोणतं कम्मठान दिलं पाहिजे असं बघून ते मेडिटेशनचा ऑब्जेक्ट द्यायचे आणि त्या ऑब्जेक्टनुसार आता बुद्ध समोर असल्यावर काय त्यांच्या शब्दांनी आणि काय किती प्रभाव पडत असेल ते लगेच त्यांनी जी गाथा सांगितली आणि त्यांना जे मेडिटेशन ऑब्जेक्ट दिलं कमळाचं, ते बघून भिक्षूंना काय झालं की सर्व आशय कसे आहे नष्ट होणारे आहे, जी गोष्ट कशी उत्पन्न होते ती काय होणार आहे, नष्ट होणार आहे. आणि मी सुद्धा असाच, हे एवढं जर कमळ एवढं सुंदर आहे आणि हे जर खराब कोमेजून जातं सगळं, त्याचा पानं सगळे गळून जातात, तर माझ्या शरीराचं काय, मी सुद्धा काय होणार आहे एक दिवस असाच जर्जर होऊन मी सुद्धा नष्ट होणार आहे, असं म्हणून अनित्य भाव जाणून ते काय करावं, त्यांना वाटतं की सगळे संखारा कसे आहे, अनित्य आहे, सगळं नष्ट होणार आहे, असं म्हणून धम्मसंवेग उत्पन्न होतो आणि ते अर्हंत प्राप्त होतात, असं या या कथेमधून आपल्याला दिसतं. आणि ही स्टोरी इथे आपण संपूया. ओके, थँक्यू. धन्यवाद मॅम. खूपच सुंदररित्या तुम्ही जातक अट्टकथांवर प्रकाश टाकला आहे. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने या जातक कथा समजावून सांगितल्या आहेत. खूप खूप साधुवाद मॅम. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरांसाठी खुला आहे. ओके, चालेल. मला वाटते काय प्रश्न नसतील कोणाचे. ओके, ठीक आहे, कळलं सगळ्यांना. मला असं वाटतंय आता सगळे एक्सपर्ट झाले सगळे समजण्यामध्ये, एवढे आपले लेक्चर सुरू आहे ना, सगळ्यांना कळलंय. गुड. जर कोणाचे प्रश्न नसतील तर मी आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मिसाळकर सरांना विनंती करते की त्यांनी आज या विषयाला अनुसरून काही मार्गदर्शन असेल तर द्यावे. थँक्यू. थँक्यू. ज्योत्स्ना मॅडमने ही अट्टकथा खूपच चांगल्या तऱ्हेने सांगितलंय, त्यामुळे प्रश्न आलेले नाहीये. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेल्या 3 वर्षापासून त्यांचा अभ्यासही चालू आहे. त्यामुळं एकदम जातक म्हणजे काय आणि हे असं कसं होऊ शकतं, आणि म्हणजे त्याच्यावर आता जे लोक काहीच अभ्यास नाही तर ते त्यांचे जे प्रश्न असतात ते एकदम सुरुवातीला येऊन गेले 3 वर्षापूर्वी. आता प्रोग्रेस झालेला आहे आपला जे श्रोता वर्ग आहे किंवा उपासक उपासिका आहे, आणि एक चांगली जडणघडण झालेली आहे. आणि आपले जे सगळे जे टीचर आहेत किंवा पाली अभ्यासक जे आहेत त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं, म्हणजे किंवा करत आहेत. म्हणजे 3 वर्षापासून धम्मपद संपल्यावर सुद्धा जातक आपण सुरू केलेलं आहे, हे पब्लिक डिमांड म्हणून आपण, आणि एक चांगलं काम करण्यासाठी, आपण धम्माचा एक चांगला डेटाबेस तयार करण्यासाठी जो पुढे 30-40 वर्ष काम येईल. हा जो डेटा जो युट्यूबवर जमा झालेले आहे जे लेक्चर्स आहे, हे पुढचे 30-40 वर्ष कामा येणार आहे. जसं धम्माचा प्रचार होत जाईल, लोकांना पाली भाषेची गोडी वाढत जाईल असं. आणि फक्त म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही संशोधकाच्या रूपात पुढे यायला पाहिजे. म्हणजे आपण जर आज एखादी कथा तुम्हाला कोणी सांगितली तर तुम्ही अनेक पुस्तकं घेऊन अशा कोणत्या कथा आहेत त्याच्याशी काही मिळते जुळते प्रसंग आहेत का, त्या भिक्खूला तेच कमठान का दिलेलं आहे, असं काय झालं की त्या पहिला जो कमठान दिलं त्याला त्याचा उपयोग नाही झालेला,
असे अनेक प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. नाहीतर वक्त्याने खूप चांगलं सांगितलं, त्यांची तारीफ करायची आणि आपलं आजचं सेशन क्लोज करून पुन्हा पुढच्या सेशनची वाट बघायची. असं व्हायला नाही पाहिजे. तर श्रोते म्हणून नका राहू. आपण सगळेजण, सगळ्यांना विनंती आहे की श्रोते म्हणून नका राहू. तुम्हाला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन पाहिजे. आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही पालीचे कोर्सेस जॉईन करा. ते फार गरजेचं आहे. कारण त्याच्या धम्मासोबत तुम्ही अनेक गोष्टी शिकता मुंबई विद्यापीठात. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, आम्ही काही तिथे परमनंट फॅकल्टी नाही की किंवा आमचा काही स्वार्थ नाही आहे. फक्त मुख्य प्रवाहात येण्याचा आणि संशोधकाची, बौद्ध धम्माचा अभ्यासकाची, पाली भाषा अभ्यासकाची एक फौज तयार व्हायला पाहिजे. या उद्देशाने आम्ही आपल्याला नेहमी आवाहन करतो आणि विनंती करतो की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करा, नसेल तर बाकीच्यांना कन्व्हिन्स करा. वर्गात बसायला काही हरकत नाही, तुम्ही येऊन तर बसा, बघा तर खरी. आणि आम्ही विद्यापीठाचं जे एक स्टँडर्ड ठेवलेलं आहे, म्हणजे एक स्टँडर्ड मेंटेन करायचा प्रयत्न करतो, कमीत कमी पाली डिपार्टमेंट, की आमचे जे इथे जे विद्यार्थी येईल ते कसे संशोधक बनतील, त्यांच्याकडून आपण पेपर तयार करून घेतो. आपण त्यांना सांगतो की अभ्यास करा, हे पुस्तक वाचा, ही अट्टकथा वाचा. आता ज्योत्स्ना मॅडमने जी अट्टकथा सांगितलेली आहे आपणास, त्यांनी जे सांगितलं की हे अट्टकथा वाचून तुम्हाला फार समजणार नाही. तुम्हाला 5-25 अट्टकथा वाचल्यावर तुम्हाला ही अट्टकथा चांगल्या तऱ्हेने समजेल. त्याच्यात 2 विषय आलेले आहेत. एक तर पहिला विषय असा आलेला आहे की सारिपुत्त थेराने त्या भिक्खूला जे कमठठाण दिलेलं आहे, तर ते कमठठाण आहे ना, इट वॉज नॉट सुटेबल फॉर हिम. हा महत्वाचा विषय आहे की त्याची प्रवृत्ती किंवा त्याचे मेंटल स्टेटस, त्याचं बॅकग्राऊंड माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि बुद्ध म्हणून केस स्टडी करायचे, त्याच्या प्रिव्हियस बर्थचा पण केस स्टडी करायचा. तो काय करतो आता, काय घटना घडलेल्या आहेत त्याच्या आयुष्यात, या जन्मात किंवा आधीच्या, आणि त्याला कोणतं कमठठाण दिलं की ते परफेक्ट बसेल. आपल्या इथे ऑलरेडी एक चुलपंथकावर जातकही झालेलं आहे आणि धम्मपदामध्ये पण आलेलं आहे की एका भिक्खूला बिलकुल म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं, तेव्हा बुद्धाने त्याला एक सफेद कपडा दिला आणि सूर्याकडे बघून सकाळी रजोहरण म्हणायला सांगितलं. आणि जेव्हा त्यानं तो कपडा हाताने मळत राहिला, तर त्याच्या शरीराचा जो मळ असेल, म्हणजे शारीरिक मळ म्हणू आपण, ते त्याच्यामुळे तो सफेद कपडा मलिन झाला. ठीक आहे. आणि मग त्याच्या मनात आलं ते रजोहरण करता की अरे, मी तर एवढा स्वच्छ आहे तरी हा सफेद रुमाल जो आहे, सफेद कपडा जो आहे तो खराब झाला आहे, माझ्या शरीराचा मल त्याला लागलेला आहे. आणि मग तो चित्ताच्या मळावर गेला. ठीक आहे ना, ते शिफ्ट झाला आणि पुढे त्याला चित्तशुद्धी जी झाली, म्हणजे ते अरहंतपद जे मिळालं ते नुसतं या कपड्यामुळे मिळालं. आणि बुद्धाने ते कमठठाण का दिलं तर ते पण सांगितलेलं आहे की त्या पूर्वजन्मी तो राजा होता आणि त्याला एकदा घाम आला होता आणि तो रथातून जात असताना त्याने जेव्हा घाम आला तर घाम पुसला तर त्याला तो मळ दिसला होता, म्हणजे तो रुमाल घाणेरडा झाला होता. तर तो कामात बिझी असल्यामुळे त्याला तो विचार पुसटसा म्हणजे स्पर्श करून गेला तो विचार की अरे बापरे, एवढा मी राजा आणि एवढा स्वच्छ असून एवढं मलिन. पण तो विचार तिथे दबून गेला कारण भौतिक जीवनात तो बिझी होता. तर तोच धागा पकडून बुद्धाने त्याला यावेळेस कमठठाण दिलं आणि ते सक्सेसफुल राहिलं. तर कमठठाण हा जो विषय आहे हा हे लोक म्हणजे बुद्धासारखे किंवा मोठे मोठे आचार्य अभ्यास करून त्यांना कमठठाण द्यायचं. कोणतंही कमठठाण कोणाला द्यायचं नसतंय. म्हणजे ज्याला रूपाचा गर्व आहे, ताकदीचा गर्व आहे किंवा अजून ऐश्वर्याचा गर्व आहे, त्यांसाठी वेगवेगळे कमठठाण दिलेले आहे, जे 40 मुख्य कमठठाण आहे जे विशुद्धी मग्गामध्ये येतात. तर ते दिल्या जातात आणि त्याचा परफेक्ट जर तुम्हाला कमठठाण मिळालं, म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन मिळालं, तर त्यात तुमची नक्कीच प्रगती होते. या अट्टकथेवरून आपल्याला दिसते. सारिपुत्त थेराने त्याला व्यवस्थित कमठठाण दिलं कारण तो सोनाराच्या घरचा होता. अनेक जन्म तो पूर्वजन्म त्याचे म्हणजे नाजूक काम, कलाकुसर करणारा तो कारागीर होता किंवा त्या फॅमिलीत होता. आणि त्याला असं मोठं उबडधोबड काम दिलं किंवा कमठठाण दिलं तर ते त्याला सुटेबल नव्हतं, त्याच्याकडून ते होत नव्हतं. म्हणून बुद्धाने, ज्योत्स्ना मॅडमने सांगितल्याप्रमाणे, त्याला फुल दिलं,
फुलाकडे बघत राहायचं आणि ते कसं अनिच्छा आहे, कसं म्हणजे इतकं सुंदर, इतकं सुवासिक, इतकं टवटवीत फुल कसं हळूहळू कोमेजत जात आहे. आणि तसंच तर आपलं शरीर आहे ना, की आपला जो ग्राफ असतो वाढत वाढत तरुण म्हणजे लहानपणापासून तरुणाकडे जातो, नंतर म्हातारपणाकडे जातो, तसं आणि कोमेजून जातो. समजून घ्या वृद्धत्व येणं म्हणजे कोमेजून जाणं. तर त्या फुलासारखाच आहे हा जो अनिच्छ जो सेन्स त्या भिक्खूला द्यायचा होता, ते बुद्धाने परफेक्ट ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन दिलं आणि त्यात ते सक्सेसफुल झाले. आणि मग जेव्हा बुद्धाची स्तुती व्हायला लागली तर त्यांनी घोड्याची कथा सांगितली. झालेलं आहे. तर थोडक्यात काय आहे की ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन जे द्यावं लागतंय ना, ते त्या व्यक्तीची प्रवृत्ती बघून, त्याची मानसिक स्थिती बघून, बॅकग्राऊंड बघून दिल्या जाते, ते महत्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त बुद्ध कसे प्राण्यांचे स्वभाव ओळखायचे, जे उच्च जातीचे घोडे असतील किंवा हत्ती असतील, त्याला एक विशेष स्थान होतं त्यांच्या त्या क्वालिटीजमुळे. आणि इथे पण त्या घोड्याला म्हणजे अशा ठिकाणी आंघोळ घालत होते जिथे दुसरा खालचा म्हणजे जातीचा घोडा जो असेल म्हणजे तर खालच्या गुणाचा म्हणू आपण, तिथे त्याला आंघोळ केली आणि त्याला ते सहन झालं नाही. हा फ्रेश पाण्यात आंघोळ करणार आहे असं उदाहरण देऊन त्यांनी प्राण्याचे पण कसे स्वभाव ओळखतात बुद्ध. आणि आता इथे एका घोड्याबद्दल माहिती दिली ना, तर आपल्याला अनेक जातकामध्ये अशी घोड्याची माहिती मिळेल. म्हणून जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता किंवा रिसर्च करायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला एक एक विषय, कमठ्ठाण विषय असेल की बुद्धाचं उपाय कौशल्य असेल किंवा बद्दल, घोड्याच्या स्वभावाबद्दल पाली साहित्यात काय माहिती दिलेली आहे, हे सगळं जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रिसर्च करावं लागेल, चौफेर वाचन करावं लागेल. आणि म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो ऍडमिशन घ्या किंवा अभ्यास करा. हे ते बरेच आपले जुने विद्यार्थी पण या धम्मसाकाच्याला असतात आणि ते आवडीने ऐकतात, त्यांचा अभ्यास पण झालेला आहे आणि ते करतात पण अभ्यास, बऱ्याच वेळा चर्चा पण होते. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि ज्योत्स्ना मॅडमने एवढ्या धावपळीत आजचं सेशन घेतलं त्याबद्दल मी विशेष कौतुक करतो, आभार मानतो. आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभतच असते. तसेच असेच मार्गदर्शन नेहमी आम्हास मिळो हीच सदिच्छा. धन्यवाद सर्व धम्मसाकतच्या व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक आणि उपासकांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती निर्मला धाबर्डे मॅम यांनी धम्म पालन गाथा सनद्याने करावी अशी विनंती करते. थँक्यू मॅडम. पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि सुत्वान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं गह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं गह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं
नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मंगलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु